देवळी तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा। महसूल दिनानिमित्त विविध योजनेचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप। देवळी तहसील कार्यालयामध्ये महसूल दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी देवळीचे तहसीलदार दत्तात्रय जाधव, नायब तहसीलदार डॉक्टर शकुंतला पारांजे, नायब तहसीलदार सुरेश पवार, देवळीचे पटवारी बुडगे तसेच महसूल विभागाचे इतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात देवळीचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रतिमेचे पूजन केले। त्यानंतर महसूल दिनानिमित्त श्रावणबाळ योजना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप, शेती रस्त्याच्या प्रकरणाचे आदेश, आपशी वाटणी प्रमाणपत्र, एक देश एक राशन कार्ड योजनेअंतर्गत प्रमाणपत्रे वाटप, पीक कर्ज योजनेअंतर्गत प्रमाणपत्राचे वाटप या सर्व उपस्थित लाभार्थ्यांना तहसीलदार, पत्रकार, नायब तहसीलदार, पटवारी, कैलास बुर्गे तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांच्या हस्ते या सर्व लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे। तहसीलमार्फत राबवल्या जाणाऱ्या तसेच शेतकरी तसेच लाडकी बहीण योजनेचे 6 लॉगिंग ID तहसील कार्यालयाला आलेले आहेत। तरीही लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यावेळी दत्तात्रय जाधव यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल कर्मचारी महानंदा जिंदे व आभार प्रदर्शन पटवारी नंदकिशोर मुळे यांनी केले। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महसूल कर्मचारी तेजस्विनी चरडे, श्वेता खराबे, आशावरी चांदेकर, ज्योत्स्ना पुरजेकर, अजय लाडेकर, कोतवाल चेतन गाडेकर, शिपाई सुरेश कांबडी आदींनी प्रयत्न केले। 1 ऑगस्ट महसूल दिन। आज महसूल दिनाच्या निमित्ताने मी देवळी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत तसेच माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार देवळी तालुक्यात आपण 15 दिवस महसूली पंधरवडा साजरा करत आहोत। सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो, जर कोणाच्या काही समस्या असतील तर सर्वांनी आपल्या भागातील कोतवाल, पटवारी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार तसेच माझ्याशी संपर्क करावा। आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल। धन्यवाद। देवळी महसूल पंधरवडा आयोजित केला आहे। त्यानिमित्ताने आता सर्व विभागाचे सर्व नागरिकांच्या दृष्टीने खूप सारे योजना आणि त्यांना फायदेशीर होईल अशा विविध कामांचे आपण कसं पूर्ण करता येईल याचं नियोजन केलेलं आहे। तर त्या दृष्टीनं सर्वांची कामं जास्तीत जास्त कसे होतील या दृष्टीनं आम्ही प्रशासन प्रयत्न करत आहोत आणि यासाठी सर्व जे विभाग आहेत त्यांनी सुद्धा यासाठी सहकार्य करण्यासाठी सागर जोरे, साहसिक न्यूज 24 देवळी।